ठाणे शहरात सध्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची चर्चा रंगली आहे. खरं तर ठाणे महापालिकेनं यापूर्वीच स्पष्ट आदेश दिले होते की ठाणे महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावं राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश येईपर्यंत ईव्हीएम यंत्रावर दिसणं गरजेचं आहे. मात्र आता या आदेशाचे 3-13 वाजल्याचं पाहायला मिळत आहे. ईव्हीएम मशीन्सवर बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावं नाही आहेत. त्यामुळे सध्या ठाण्यात बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची चांगली चर्चा रंगली आहे. महापालिकेनं दिलेले आदेश का पाळले नाहीत? बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावं ईव्हीएम मशीन्सवर का नाहीत? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ठाणे महापालिकेत 33 प्रभागात निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकांमध्ये अनेक दावे, प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ठाणे महापालिका निवडणुकीत मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 गट पक्ष महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवत आहेत. तर विरोधात शिवसेना, भाजपा, रिपाई या पक्षांनी महायुतीची साथ दिली आहे. त्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण गेल्या अनेक दिवसांपासून चांगलंच तापलंय. अशातच आता बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावं ईव्हीएम मशीनवर नसल्यानं नव्या चर्चा सुरू झाल्यात. ठाण्यामध्ये दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मात्र ज्यावेळेला अर्जांची छाननी करण्यात आली तेव्हा काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले. शिवाय काही उमेदवारांनी माघार घेतल्याच्या घटना देखील घडल्या. तर या ठिकाणी काही अपक्षांनी देखील अर्ज दाखल केले होते. त्यातील काही अर्ज माघारी घेण्यात आलेत, तर काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यानंतर शिंदे गटाचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मात्र या प्रकरणी महाविकास आघाडीच्या पक्षांनी आक्षेप घेतला. शिंदे गटाचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर मनसे आणि ठाकरे गटानं निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. या संपूर्ण प्रकरणात पैशांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप देखील करण्यात आला होता.